नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची झोप उडवली आहे. 15 मे 2026 ला आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका विधानाने एक वादळ निर्माण केलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान केलं की आपल्या देशाचा तरुण बेरोजगार हा कॉक्रोच आहे. तरुणांना परजीवी आणि कॉक्रोच म्हटलं गेलं, पण साहेब तुम्ही विसरलात, कॉक्रोच हा जगातला असा जीव आहे ज्याने जो डायनासोर बघून गेला आणि अणुबॉम्ब पडला तरी मरत नाही. हिंगोलीच्या संतूक पिंपरीचा एक तरुण अभिजित दिपके याने याच अपमानाचं रूपांतर एका मोठ्या आंदोलनात केलं, कॉक्रोच जनता पार्टी CJP. आज 50 लाखांहून अधिक लोक या सटायर मुवमेंटशी जोडले गेले आहेत. आजच्या व्हिडिओत आपण CJPचा तो 5 कलमी कार्यक्रम बघणार आहोत, जो ऐकून मंत्र्यांच्या AC केबिनला पण त्यांना घाम सुटेल. आणि सोबतच बोलणार आहोत नीट पेपर फुटीवर. चला आधी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. तरुणांना कॉक्रोच का म्हटलं गेलं? कारण ते त्यांच्या हक्कासाठी प्रश्न विचारत होते. जर पदवी घेऊनही नोकरी मिळत नसेल तर तो तरुण परजीवी कसा झाला? उलट जनतेच्या टॅक्सवर जे AC गाड्यांमध्ये फिरतात आणि तरीही पेपर फुटी रोखू शकत नाहीत, खरं परजीवी कोण आहे? अभिजितने यावर सटायरचा असा वापर केला की आज सिस्टीमला उत्तर देता येत नाहीये. ही कॉक्रोच क्रांती सांगते की जर तुम्ही आम्हाला कीड समजताय तर मग तयार राहा. आता हीच कीड तुमच्या भ्रष्ट सिस्टीमच्या लाकडाला पोखरून काढणार आहे. आता वळूया CJPच्या 5 नियमांकडे. CJP सध्या सत्तेत नाहीये, पण जर आली तर भल्या भल्यांना घाम फुटेल अशा त्यांचे नियम असतील. त्यातला नियम क्रमांक 1, नो पोस्ट रिटायरमेंट रिवॉर्ड. रिटायर झाल्यावर लगेच राज्यसभेची सीट? नो वे, फॉरगेट इट. न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर फक्त गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक करायची. राजकारणातलं इंटरफेरन्स पूर्णपणे बंद. रूल नंबर 2, CEC अंडर UAPA. निवडणुकीत एक जरी लेजिट वोट डिलीट झालं तर निवडणूक आयुक्तांना थेट UAPA लावून आत टाकणार. लोकांचं मत चोरीला जाणं हा नॅशनल टेररिझम आहे असं आमचं झुरळ शास्त्र सांगतं. रूल नंबर 3, 50% वुमन पॉवर. आम्ही कोणाला 33% लॉलीपॉपवर झुलवणार नाही. डायरेक्ट 50% रिझर्वेशन. सत्तेच्या निम्म्या खुर्च्यांवर आता महिला असणार. इक्वल पार्टनरशिप, नो कॉम्प्रोमाइज. रूल नंबर 4, मीडिया क्लीनअप. गोदी मीडियाने लोकशाहीचा तमाशा केलाय. CJP आल्यावर त्यांचे परवाने कॅन्सल आणि जे अँकर सत्तेची चमचेगिरी करतात आणि गौतमी पाटील पेक्षा जास्त नसतात त्यांच्या बँक खात्यांची डीप इन्व्हेस्टिगेशन होणार. 20 years बॅन डिफेक्टर्स. रूल नंबर 5, 20 years बॅन ऑन डिफेक्टर्स. सकाळी एका पक्षात रात्री दुसऱ्या पक्षात हे जे पॉलिटिकल बेडूक आहेत ना, त्यांना 20 years इलेक्शन बॅन. एकदा गद्दारी केली की तुमचं करिअर परमनंटली शटडाऊन. आता येऊया सर्वात गंभीर मुद्द्यावर, नीट पेपर फुटी. देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य रद्दीच्या भावात विकलं गेलंय आणि आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान काय म्हणतायत? लोकांची चौकशी चालू केली आहे. साहेब किती वर्ष चौकशी करणार? मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत, आत्महत्या करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीची स्पष्ट मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. जर तुम्ही देशाची सर्वात मोठी परीक्षा पारदर्शकपणे घेऊ शकत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा काय अधिकार? जेव्हा पेपर फुटतो तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका फुटत नाही, तर त्या गरीब आई बापाचे कष्ट फुटतात, ज्यांनी पोटाला चिमटा काढून मुलाला शिकवलेलं असतं. लोक विचारतायत हे आंदोलन नेपाळ किंवा बांगलादेश सारखं हिंसक होईल का? अभिजित दिपके यांनी याचं चपलक उत्तर दिलंय. भारताचा जेनजी तरुण हा फेसबुकवर रील बनवणारा तरुण नाहीये, तो संविधान वाचणारा तरुण आहे. आम्ही शांततेत लोकशाहीच्या मार्गाने विरोध करू, पण लक्षात ठेवा शांततेचा अर्थ कमकुवतपणा नसतो. आमचा विरोध हा मतांमधून असेल, सोशल मीडियाच्या ताकदीतून असेल. सत्तेत बसलेल्या नेत्यांपेक्षा आजचा तरुण जास्त सुशिक्षित आणि माहितीपूर्ण आहे, हे विसरू नका. तर मित्रांनो, ही होती कॉक्रोच जनता पार्टीची कहाणी. ही फक्त एक सोशल मीडिया पेज नाही, तर ही सिस्टम विरुद्धची चीड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पेपर फुटी थांबली पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल की नोकरी मिळणं हा हक्क आहे, तर या आवाजाला साथ द्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा की नाही? CJPच्या या 5 मागण्यांपैकी तुम्हाला कोणती सर्वात जास्त आवडली? कमेंट्स मध्ये तुमचं मत सांगा. पुढे अभिजित दिपके यांना विचारलं गेलं की या मोहिमेचं त्यांचं मोटिव्ह काय आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिमवर राजकारण आजकाल इंडियामध्ये जास्त होतंय, त्यावर पण ते बोलले. पुढे मी त्यांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा आवाज दिल्लीच्या कानांपर्यंत पोहोचेल.
सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे फक्त सत्य बोललं जातं. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्योंकि ये प्लेटफॉर्म उन लोगों के लिए बना हुआ है जो देख रहे हैं कि कैसे पिछले 10-12 साल में इस देश की यंग पॉपुलेशन, जो एक बहुत ही बड़ी अपॉर्चुनिटी थी इस यंग पॉपुलेशन को एक वर्क फोर्स में क्रिएट करने का, वो हमने मिस कर दी है. मैं यहाँ अभी यूएसए में रहता हूँ, पिछले 2 साल से मैं देख रहा हूँ यहाँ पर डिस्कशन हो रहा है यूएस कैसे एआई इंडस्ट्री को डोमिनेट कर सकता है, यूएस कैसे सेमीकंडक्टर इंडस्ट्री को डोमिनेट कर सकता है, यूएस कैसे 100% क्लीन एनर्जी पर चल सकता है. हमारे यहाँ पिछले 10-12 साल से क्या डिस्कशन हो रही है? हिंदू मुसलमान किया जा रहा है, गाय गोबर की पॉलिटिक्स हो रही है. उससे कौन से युवा का भला हो रहा है यार? किसको क्या मिल रहा है उससे? अगर उससे किसी का फायदा हो रहा होगा तो ठीक है, लेकिन मुझे कोई एक चीज बता दीजिए जहां पर हिंदू मुसलमान की डिस्कशन के बाद कुछ अच्छा हुआ हो. तो ये पॉलिटिकल नैरेटिव क्या चल रहा है देश में अभी? एंड व्हाट गुड इज इट डूइंग टू द पीपल? हमें ये कहीं ना कहीं सोचना पड़ेगा. 10-12 साल हो गए.